चल काय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव जी बी मयेकर, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, ITI रत्नागिरी. आज मी आपल्याला या ठिकाणी जी फ्युएल फीड सिस्टीम, डिझेल इंजिनची फ्युएल फीड सिस्टीम आहे, त्या डिझेल इंजिनच्या फ्युएल फीड सिस्टीममध्ये जो फ्युएल फीड पंप आहे तो कशाप्रकारे कार्य करतो, त्याचं कार्य काय आहे, तो कशाप्रकारे कार्य करतो त्याची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. हा जो फीड पंप आहे हा ठिकाणी डिझेल फीड पंप, आता या ठिकाणी फ्युएल फीड पंप म्हटलेला आहे. त्याचं कार्य आहे की इंजिनपासून दूर आणि इंजिन लेवलपेक्षा कमी उंचीवर असलेल्या फ्युएल टँकमधलं फ्युएल खेचून घेऊन ते फिल्टरमार्फत गाळून फ्युएल इंजेक्शन पंपाला पुरवणे, हे याचं प्रमुख कार्य आहे. त्याचबरोबर ज्यावेळी डिझेल वाहनामध्ये फ्युएल संपतं आणि फ्युएल संपल्यानंतर हा फ्युएल खेचण्याचं कार्य करत असतो, परंतु फ्युएल संपल्यानंतर त्या ठिकाणी फ्युएल टँकमध्ये एअर येते आणि ही एअर ओढली जाते आणि नंतर आपण त्या टँकमध्ये डिझेल भरलं किंवा फ्युएल भरलं तर इंजिन स्टार्ट मारायला गेल्यानंतर फ्युएल सप्लाय न झाल्यामुळे एअरलॉक हा दोष उद्भवलेला असतो आणि हा एअरलॉक हा दोष उद्भवल्यामुळे इंजिन सेल्फ मारल्यानंतर किंवा स्टार्ट करायला गेल्यानंतर इंजिन स्टार्ट होत नाही. अशावेळी त्या संपूर्ण फ्युएल सिस्टीममध्ये जी एअर ओढलेली असते किंवा एअर शिरलेली असते किंवा एअर लॉक झालेली असते, ती एअर लॉक काढून टाकण्यासाठी या ठिकाणी या फ्युएल पंपाचा उपयोग होतो. आता हा जो फ्युएल फीड पंप आपण बघतो आता, तर हा फ्युएल पंपाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक मेकॅनिकल फ्युएल फीड पंप आणि दुसरा इलेक्ट्रिकल फ्युएल फीड पंप. आता मेकॅनिकल फ्युएल पंपामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. एक प्लंजर टाईप फ्युएल फीड पंप आणि दुसरा डायफ्रॅम टाईप फ्युएल फीड पंप. त्यातला डायफ्रॅम टाईप फ्युएल पंप जो आहे हा प्रामुख्याने पेट्रोल इंजिनवर वापरतात आणि तो डायफ्रॅम टाईप फ्युएल पंप हे डिझेल इंजिनवर वापरू शकत नाही, कारण डिझेल इंजिनवरती जे फ्युएल आहे त्या फ्युएलची डेन्सिटी ही जास्त आहे. त्यामुळे सध्याची जी आधुनिक हायस्पीड डिझेल इंजिन आहे त्या हायस्पीड डिझेल इंजिनवरती जादा प्रेशरने फ्युएलचा पुरवठा करणे आवश्यक असतं. त्यामुळे डायफ्रॅम टाईप फ्युएल पंप हा या ठिकाणी तेवढ्या प्रेशरने फ्युएलचा पुरवठा करू शकत नाही. तर पेट्रोल इंजिनवरतीच फक्त तो, कारण पेट्रोल इंजिनवरती जे फ्युएल आहे पेट्रोल, त्याची डेन्सिटी किंवा घनता ही फार कमी आहे. त्यामुळे त्या फ्युएलला खेचून घेण्यासाठी प्रेशर फार कमी लागतं, म्हणून पेट्रोल इंजिनवरती डायफ्रॅम टाईप फ्युएल फीड पंप वापरतात, कारण त्याचं त्या ठिकाणचं प्रेशर हे 0.176 ते 0.276 किलोग्रॅम पर सेंटीमीटर इतकं असतं. परंतु डिझेल इंजिनवरती एवढा प्रेशर चालत नाही, ते कमी पडतं, म्हणून डिझेल इंजिनवरती डायफ्रॅम टाईप मेकॅनिकल फ्युएल पंप वापरत नाही. तर डिझेल इंजिनवरती या ठिकाणी प्लंजर टाईप फ्युएल फीड पंप वापरतात. आता हा फीड पंप आहे याचे तुम्हाला मी या ठिकाणी पार्ट दाखवतो. त्यातला पहिला जो पार्ट आहे या ठिकाणी, एक नंबरचा पार्ट या ठिकाणी मला हाऊसिंग म्हटलं आहे. या ठिकाणी हाऊसिंग म्हणजे पंप बॉडी का. त्यानंतर 2 नंबरचा पार्ट या ठिकाणी म्हटलं आहे प्लंजर. 3 नंबरचा पार्ट म्हटलं या ठिकाणी स्पिंडल. 4 नंबरचा पार्ट या ठिकाणी म्हटलं आहे प्लंजर रिटर्निंग स्प्रिंग किंवा प्लंजर स्प्रिंग. 5 नंबरचा पार्ट या ठिकाणी आहे स्क्रू प्लग. 6 नंबरचा पार्ट आहे स्क्रू प्लग वॉशर. त्यानंतर या ठिकाणी 9 नंबरचा पार्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे रोलर. 10 नंबरचा पार्ट तुम्हाला इथे दिसतो आहे रोलर पिन. 11 नंबरचा पार्ट तुम्हाला स्लायडर. त्यानंतर या ठिकाणी रोलर टॅपेट. त्यानंतर ही स्पिंडल रिटर्निंग स्प्रिंग, ही या ठिकाणी प्लंजर रिटर्निंग स्प्रिंग, त्या ठिकाणी स्पिंडल रिटर्निंग स्प्रिंग. त्यानंतर या ठिकाणी वॉशर, हा जो वॉशर आहे हा रबर वॉशर असतो, की हे जे फिल्टर आहे याला संपूर्ण ही जी ॲसेंब्ली आहे हिला प्रिलिमिनरी फिल्टर ॲसेंब्ली असं म्हणतात. याच्यामध्ये जे पार्ट आहेत ही फ्युएल किंवा सिलिंग रिंग, फिल्टर एलिमेंट, पिस्टन स्प्रिंग, फिल्टर बाऊल, क्लॅम्प, स्टड आणि क्लॅम्पिंग नट. त्यानंतर
या ठिकाणी हा जो 12 नंबर स्नॅप रिंग संपूर्ण जी असेंब्ली असते ही या ठिकाणी लॉक केलेली असते. त्यानंतर या ठिकाणी एक डिलिव्हरी व्हॉल आणि एक सक्शन वॉल. सक्शन वॉलची ही स्प्रिंग आहे, तशी डिलिव्हरी वॉलची ही स्प्रिंग आहे, वॉशर आहे आणि या ठिकाणी स्क्रू प्लग, याचा स्क्रू प्लग आहे. या ठिकाणी तुम्हाला डिलिव्हरी पाईप, सक्शन पाईप तुम्हाला या ठिकाणी जोडता येतात. त्यानंतर हा हँड प्रायमिंग पंप आहे. हा 24 नंबरचा जो पार्ट आहे त्याला हँड प्रायमिंग पंप म्हणतात. ज्यावेळी तुम्हाला एअर लॉक हा दोष काढायचा असेल किंवा एअर ब्लिडिंग करायची असेल, संपूर्ण फ्यूल ब्लिडिंग करायची असेल, त्यावेळी इंजिन बंद असतं. त्यामुळे इंजिन बंद असताना ही एअर काउंट करायची असेल त्यावेळी या हँड प्रायमिंग पंपाचा उपयोग करून आपण ही एअर ब्लिडिंग करू शकतो. असे याच्यातले संपूर्ण आपण पार्ट बघितले. आता हा जो फीड पंप आहे तो तुम्हाला लोकेशन मी सांगितलं. सध्याच्या डिझेल इंजिनवर हा फीड पंप FI पंपाच्या कॅमशाफ्ट गॅलरीवर, FI पंपाच्या कॅमशाफ्टवरती एक्सेंट्रिक कॅम देऊन त्याद्वारे हा ऑपरेट केलेला असतो आणि कॅमशाफ्ट गॅलरी बसवलेला असतो. असा हा पार्ट. आता याचं कार्य कसं चालतं ते आपण या दुसऱ्या चार्टमध्ये बघू. या ठिकाणी हा जो ऑपरेशन ऑफ डिझेल फीड पंप, हा जो फीड पंप तुम्हाला आत्ता मी पहिल्यांदा बघा चार्टमध्ये दाखवला. या फीड पंपामध्ये ॲक्च्युली बघायला तुम्ही जर गेलात तर याच्यामध्ये तसे 3 स्ट्रोक घडतात. एक सक्शन स्ट्रोक, दुसरा एक पहिला जो घडतो तो सक्शन स्ट्रोक, म्हणजे डिझेल टाकीकडनं डिझेल खेचून घेण्याचं कार्य केलं जातं. आणि दुसरा आहे तो डिलिव्हरी किंवा प्रेशर स्ट्रोक. आणि तिसरा जो आहे इंटरमिडिएट किंवा आयडल स्ट्रोक किंवा न्यूट्रल स्ट्रोक. म्हणजे 3 स्ट्रोक घडतात. ॲक्च्युली 3 क्रिया घडतात. एक सक्शन म्हणजे डिझेल टाकीकडून डिझेल खेचून घेणे, सक्शनची क्रिया करणे किंवा ओढून घेण्याची क्रिया करणे. नंबर 2 आलेलं डिझेल प्रेशरने, त्याच्यावर प्रेशर डेव्हलप करून प्रेशरने ते फिल्टरमार्फत गाळून FI पंपाकडे पाठवणे. आणि तिसरं, इंजिनला जादा फ्युएलची गरज नसेल अशा वेळी हा फीड पंप FI पंपाला फ्युएलचा पुरवठा करत नाही. तो जो स्ट्रोक आहे त्या स्ट्रोकला इंटरमिडिएट किंवा आयडल स्ट्रोक असं म्हणतात. आता त्यातलं आपण तुम्हाला इथे दिसतं आहे पहिलं फीड अँड सक्शन स्ट्रोक. म्हणजे पहिला स्ट्रोक जो आहे सक्शन किंवा फीड, म्हणजे तो खेचून कसा घेतो तो बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल या आकृतीमध्ये हा जो तुम्हाला दाखवलेला आहे हा या ठिकाणी एक्सेंट्रिक कॅम आहे. एक्सेंट्रिक कॅम आहे आणि या एक्सेंट्रिक कॅमवर, कॅमशाफ्टच्या एक्सेंट्रिक कॅमवर हा पंप ऑपरेट केला. म्हणजे एक्सेंट्रिक कॅम आहे. त्या ठिकाणी हा रोलर आहे, रोलर गाईड पिन आहे, हा टॅपेट आहे, हा स्पिंडल आहे. या ठिकाणी स्पिंडल रिटर्निंग स्प्रिंग असते. हा प्लंजर आहे, ही प्लंजर रिटर्निंग स्प्रिंग आहे. या ठिकाणी हा इनलेट वॉल आहे किंवा सक्शन वॉल आहे, त्याची सक्शन स्प्रिंग आहे. त्यानंतर हा आउटलेट वॉल आहे किंवा डिलिव्हरी वॉल आहे किंवा प्रेशर वॉल आहे, त्याची स्प्रिंग आहे. हे दोन्ही वॉल, हा सक्शन वॉल आणि एक्झॉस्ट वॉल, हे दोन्ही वॉल वन वे वॉल आहेत. म्हणजेच ते एका दिशेने कार्य करतात. या ठिकाणी हा जो भाग आहे याला पंप चेंबर असं म्हणतात. असे या ठिकाणी याचे तुम्हाला काही भागात. आता याचं कार्य घडतं कसं, सक्शनची क्रिया कशी घडते ती आपण बघू. ज्यावेळी हा एक्सेंट्रिक कॅमचा उंचवटा टॅपेट रोलरच्या विरुद्ध दिशेला असेल किंवा या रोलरच्या विरुद्ध दिशेला एक्सेंट्रिक कॅम असेल, त्यावेळी हा रोलर या स्पिंडलला उचलत नाही. त्यामुळे स्पिंडल या प्लंजरवर दाब देत नाही. त्यामुळे प्लंजर रिटर्निंग स्प्रिंग कॉम्प्रेस होत नाही. म्हणजे या ठिकाणी प्लंजर वर येत नाही. त्यामुळे मग काय घडतं, त्यावेळी प्लंजर रिटर्निंग स्प्रिंग काय होते, एक्सपांड होते
आणि ती या प्लंजरला काय करते, मागे ढकलते. या पंपाच्या बॉडीमध्ये किंवा या बॅरलमध्ये हा प्लंजर हा पार्ट मागे गेला म्हणजेच खाली गेला की या पंपाच्या बॉडीमध्ये व्हॅक्यूम किंवा सक्शन किंवा निर्वात पोकळी निर्माण होते. आणि ही सक्शन इथे डेव्हलप झाल्यामुळे, तयार झाल्यामुळे ही सक्शन या इनलेट वॉलमधून, या इनलेट पाईपलाईनमधून फ्युएल टँकमध्ये जाते. आणि त्या सक्शन जोरावर फ्युएल टँकमधलं फ्युएल या ठिकाणी त्या इनलेट वॉलच्या बाजूने पंपाच्या बॉडीमध्ये, प्लंजरच्या डोक्यावर या ठिकाणी खेचलं जातं, ओढलं जातं. आणि त्याच वेळी ज्यावेळी हा एक्सेंट्रिक कॅम या रोलर खाली येईल, त्यावेळी रोलर स्पिंडलला वर उचलतो. स्पिंडल या प्लंजरवर दाब देतो, प्लंजरवरील बाजू दाबला जातो, त्यावेळी प्लंजर स्प्रिंग कॉम्प्रेस होते आणि प्लंजरच्या डोक्यावर पंप बॉडीमध्ये आलेल्या फ्युएलवर दाब पडतो. आणि हे जे प्रेशर पडतं, प्रेशर तयार होतं, हे तयार झालेल्या प्रेशरने हा जो डिलिव्हरी हॉल आहे, हा डिलिव्हरी हॉल या सीटवरून फ्युएलच्या प्रेशरवर उचलला जातो. आणि हे फ्युएल प्रेशरने आउटलेट पाईपलाईनमधून फिल्टरमार्फत गाळून FI पंपाला पुरवलं जातं. अशी ही फ्युएल ओढण्याची क्रिया किंवा ओढून घेणं, सक्शन करण्याची क्रिया आणि या फ्युएलवर दाब देण्याची क्रिया केली जाते. म्हणजे पहिलं जी आकृती आपल्याला दाखवली आहे, या आकृतीमध्ये सक्शन आणि प्रेशर ही क्रिया या ठिकाणी केली जाते. आता तिसरा जो स्ट्रोक आहे, म्हणजे पहिली 2 क्रिया पूर्ण झाल्या, एक सक्शनची क्रिया पूर्ण झाली आणि दुसरी फीडची किंवा प्रेशरची क्रिया पूर्ण झाली. आता तिसरा जो याच्यामध्ये इंटरमिडिएट किंवा आयडल स्ट्रोक आहे तो बघा, की ज्यावेळी इंजिनला जादा फ्युएलची गरज नसेल, म्हणजे पूर्णपणे तुमची गाडी जे व्हेकल आहे, हे व्हेकल टॉप गिअरमध्ये आहे किंवा प्लेन सरफेसला चाललेलं आहे, गाडीला जादा किंवा इंजिनला जादा फ्युएलची गरज नसेल, अशा वेळी फ्युएल पंपाची फ्युएल गॅलरी ते फीड पंपचा प्लंजर इथपर्यंत फ्युएल पाईपलाईनमध्ये फ्युएलचं बॅक प्रेशर हे जास्त असतं. किती असतं तर या ठिकाणी या स्प्रिंगच्या प्रेशरपेक्षा फ्युएलचं बॅक प्रेशर हे जास्त असल्यामुळे हे फ्युएल कुठून FI पंपाच्या डिलेवरी हॉलपासून पूर्णपणे या प्लंजरच्या खालच्या साईडपर्यंत फ्युएलचं पूर्ण बॅक प्रेशर पाईपलाईनमध्ये भरलेलं असतं, टिकून असतं. आणि त्या फ्युएलच्या प्रेशरवर हा प्लंजर वर उचलला जातो. प्लंजर वर उचलल्यामुळे ही प्लंजर रिटर्निंग स्प्रिंग ही कॉम्प्रेस होते. आणि हा जो स्पिंडल आहे, हा स्पिंडल फक्त हा एक्सेंट्रिक कॅम, इंजिनचं कार्य चालू असतं, कॅमशाफ्ट चालू असतो, कॅमशाफ्टमध्ये एक्सेंट्रिक कॅम या रोलरला टच होत असतो, परंतु हा स्पिंडलने ज्या प्लंजरला वर उचललं पाहिजे तो स्पिंडल या प्लंजरच्या संपर्कात येत नाही. त्यामुळे या स्पिंडलकडून या प्लंजरवर दाब दिला जात नाही. त्यामुळे तिकडून फ्युएलची डिलिव्हरी होत नाही. कारण फ्युएलचं बॅक प्रेशर जास्त असल्या कारणाने हा प्लंजर स्पिंडलच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. अशा वेळी या फीड पंपाकडून फ्युएल इंजिन पंपाला फ्युएलची डिलिव्हरी केली जात नाही. म्हणून या स्ट्रोकला फीड पंपाच्या या स्ट्रोकला इंटरमिडिएट स्ट्रोक किंवा आयडल स्ट्रोक किंवा न्यूट्रल स्ट्रोक किंवा डेड स्ट्रोक असं म्हणतात. कारण या स्ट्रोकच्या वेळी फीड पंपाकडून या फ्युएलची पुरवठा केला जात नाही. जेव्हा इंजिनला जादा डिझेल ॲक्सिलेटर दिलं गेलं किंवा इंजिनला ॲक्सिलेटर दिलं गेलं की त्या ठिकाणी या पाईपलाईनमधलं फ्युएल FI पंपाकडे जातं आणि FI पंपाकडून फ्युएल डिलिव्हरी चालू होते. त्यामुळे यातील प्रेशर त्या स्प्रिंगच्या प्रेशरपेक्षा या ठिकाणचं प्रेशर कमी होताच ती प्लंजर टर्निंग स्प्रिंग एक्सपांड होते आणि प्लंजरला खाली बाजू दाबते
आणि त्यावेळी प्लंजरचं आणि स्पिंडलचं कॉन्टॅक्ट होतं आणि एक्सेंट्रिक कॅमद्वारे रोलर, टॅपेट, स्पिंडलच्या साह्याने प्लंजरवर दाब दिला जातो आणि अशावेळी पंपाकडून फ्युएल डिलिव्हरी चालू होते. अशा प्रकारे या फीड पंपाचे हा इंटरमिडिएट किंवा आयडल स्ट्रोकची क्रिया चालू असते. आता हा जो पंप आहे, हा पंप आपण इंजिनवर कार्य करतो किंवा नाही हे जर बघायचं असेल, जर अचानकपणे आपल्याला जर काही कारणास्तव याच्यामध्ये जर एअर शिरली तर हा पंप कार्य करत नाही. म्हणून ज्या वेळी आपण फ्युएल सिस्टीम या ठिकाणी सर्व्हिसिंग करतो किंवा काही अन्य कारणामुळे आपण कुठल्याही याच्या ठिकाणी हा सक्शनचा मार्ग आहे, हा आउटलेटचा मार्ग आहे, तर अशावेळी हा जरी कुठलं काही कारणास्तव आपण ही पाईपलाईन इथली खोलली असेल किंवा ही ढिली ठेवली, ही इथली पाईपलाईन ढिली राहिली किंवा ह्या ठिकाणी हा स्क्रू प्लग ढिला राहिला, या ठिकाणी हा स्क्रू प्लग वॉशर जरी बारीक केसा इतका जरी त्याच्यावर चरा निर्माण झाला तरी त्या ठिकाणून एअर शिरते आणि जर एअर शिरली तर हा पंप डिझेल खेचून घेऊ शकत नाही. काय म्हणून या ठिकाणी या सक्शन पाईपलावर किंवा आउटलेट पाईपलाईन ज्या ठिकाणी आपण जोडतो किंवा या ठिकाणी स्क्रू प्लग ज्या ठिकाणी वॉशर आपण लावतो त्या ठिकाणी एअर टाईट अशा प्रकारे त्याची जोडणी होणे आवश्यक आहे. त्यावेळी अशी जर त्या ठिकाणी जोडणी प्रॉपर झाली नाही तर त्या ठिकाणी एअर लॉक होऊन पंप डिझेल खेचणार नाही आणि इंजिनला डिझेलचा सप्लाय करणार नाही. त्यानंतर हे एक कारण झालं डिझेल सप्लाय न करण्यासाठी. दुसरं कारण, याच्यामध्ये जो प्लंजर नावाचा जो पार्ट दाखवला आहे आणि पंपाची जी बॉडी आहे त्याला आपण बॅरल म्हटलं आहे की त्याच्यामध्ये जर प्लंजर आणि जर बॅरल याची जर झीज झाली तरीसुद्धा जेवढं प्रेशर डेव्हलप केलं पाहिजे पंपाने तेवढं प्रेशर डेव्हलप करणार नाही. त्याचबरोबर रोलर आणि रोलरची जर झीज झालेली असेल किंवा एक्सेंट्रिक कॅमची जर झीज झालेली असेल तरीसुद्धा पंपाकडून जेवढ्या प्रेशरने डिझेल गेलं पाहिजे ते सुद्धा होणार नाही. त्यानंतर ही जी प्लंजर ट्रेनिंग स्प्रिंग आहे ती स्प्रिंग जरी वीक असेल तरी जेवढी सक्शन डेव्हलप झाली पाहिजे आणि जेवढं प्रेशर डेव्हलप झालं पाहिजे तेवढं प्रेशर डेव्हलप होणार नाही. त्यानंतर हे जे हॉल आहेत हे दोन्ही हॉल वनवे आहेत, त्यांची जरी सीट झिजली, या हॉलची सीट जरी झिजली तरी हा पंप डिझेल सप्लाय करणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा जो पंप आहे हा पंपाची कार्यप्रणाली तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. कसं कार्य, काय त्याचं कार्य आहे, संपूर्ण पार्ट तुम्हाला समजून सांगितलेले आहे. त्याचे 3 स्ट्रोक कुठे सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये संभाव्य कोणते दोष निर्णय तुम्हाला सांगितलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष फीड पंप कसा इंजिनवरनं अलग करायचा आणि तो कसा डिसमेटल करायचा, त्याची रिमोविंग, डिसमेंटलिंग, क्लिनिंग, इन्स्पेक्शन, टेस्टिंग कशी करायची आणि तो पुन्हा इंजिनवर कसा जोडायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. नमस्कार.